नमस्कार सर्वांना, मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेट्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय म्हणजे काय की आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यासाठी मी तुम्हाला काही अशी विशेष उपाय योजना सांगत आहे, तुम्ही आवर्जून नक्कीच करा, खूप छान याचा अनुभव येतो। तर प्रत्येक कार्यासाठी मी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करून घ्या। तर सुरू करूया। तर सगळ्यात आधी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे। प्रत्येक मनुष्याला ही इच्छा नक्कीच राहते की महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच असावी। तर महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आधी आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करणं गरजेचं असतं, कारण की जिथे भगवान विष्णू असतात तिथे महालक्ष्मी ही नक्कीच असते। तर आता भगवान विष्णूंची आपण काय सेवा करू शकतो, तो व्यंकटेश स्तोत्र मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे। सगळ्यात प्रभावी या जगामध्ये जर सगळ्यात कोणती सेवा प्रभावी असेल ती व्यंकटेश स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी आहे। 21 दिवस 21 वेळेस संकल्प करून तुम्ही सुरुवात करा, खूप छान अनुभव येईल। लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे। तसेच विष्णू सहस्त्रनाम दररोज विष्णू सहस्त्रनामाचं देखील तुम्ही पठण करू शकतात। 21 दिवसाचा संकल्प करा किंवा 41 दिवसाचा संकल्प करा आणि सेवा करा, अत्यंत प्रभावी तुम्हाला याचे अनुभव नक्कीच येते। दुसरी गोष्ट म्हणजे आता महालक्ष्मीला प्रसन्न कसं करायचं, तर इत्र महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तर इत्र अर्पण करणं, गुलाबाचे किंवा चंदनाचे इत्र तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करू शकतात। नॉर्मल बॉटल घ्यायची आहे, त्याची कॅप ओपन करायची आणि महालक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचं, ते तसंच राहू द्या, त्याला उचलायची वगैरे काही गरज नाही आहे। महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे। तर तसंच महालक्ष्मीला मोती अत्यंत प्रिय आहेत। तर मोत्याची माळ किंवा मोती महालक्ष्मीला आपण अर्पण केल्याने देखील महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते। त्यावरून तुम्ही ही देखील प्रक्रिया करू शकता, हा देखील उपाय करू शकतात। तसेच ज्यांच्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, जास्त किरकिरी होती, घरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे, तर त्यांच्यासाठी अत्यंत मी प्रभावी उपाय सांगत आहे। 28 राधा राणींचे नावं अत्यंत प्रभावी आहेत, तुम्हाला गुगलवर भेटून जातील। दररोजच्या दररोज काउंट करायला सुरुवात करा, पठण करायला सुरुवात करा, खूप छान अनुभव येईल। ज्या स्त्रियांना वारंवार चिडचिड होते, वारंवार राग येतो, मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात, त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे। तसेच ललिता सहस्त्रनाम दररोजच्या दररोज घरामध्ये जर ललिता सहस्त्रनाम जर पठण होत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही अत्यंत स्थिर राहते। लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे। तसंच आपण गुरुवारी लक्ष्मीपूजन करत असतो, तर त्यावेळेस एक दिवा लावायचा आहे आपल्याला, अत्यंत प्रभावी दीपक तंत्र याला असं म्हणलं जातं। तर हा दिवा कसा लावायचा आहे, तर महालक्ष्मीचा दिवा आहे हा। तर आपल्याला नॉर्मल दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे, लाल कलरची वात असणं गरजेचं आहे, त्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत, कमळगट्ट्या टाकायच्या आहेत, गोमती चक्र टाकायचे आहेत। संख्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात, 1 घेऊ शकतात, 2 घेऊ शकतात। जर मोठा दिवा असेल तर मोठी देखील संख्या तुम्ही घेऊ शकतात, याला असं काही बंधन नाही। तर सगळ्यात महत्त्वाची यामध्ये वस्तू म्हणजे टाकणं म्हणजे इत्र। त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं इत्र हे नक्कीच टाकायचं आहे। महालक्ष्मीला इत्र अत्यंत प्रिय आहे, जिथे इत्राचा वापर होतो महालक्ष्मीच्या पूजनामध्ये तिथे महालक्ष्मी ही नक्कीच येते। तर आवर्जून तुम्ही हा उपाय करू शकतात। तसेच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी आपली कुलदेवता आहे तिचं दर्शन घेणं, तिची ओटी भरणं अत्यंत प्रभावी हा देखील उपाय आहे। तसेच ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तर लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची सोबतची मूर्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिचं नित्यनेमाने पूजा अर्चना नक्की आवर्जून करा, किंवा मंदिरामध्ये जाऊन दोघांना तुम्ही जी बासुरी आहे ही अर्पण नक्कीच करू शकतात। यामुळे देखील मॅरेज लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतात। तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय करू शकतात। तसेच आता गुरुवारचा उपाय म्हटल्यानं ते अत्यंत प्रभावी सांगते की ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो, आपण संध्याकाळच्या टायमिंगला अर्थात सगळ्या स्त्रिया करत असतात, त्याच्या आधी तुम्हाला एक छोटंसं कार्य करायचं आहे। केळीच्या झाडाचं पूजन अत्यंत प्रभावी आहे। केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो। केळीच्या झाडाचे पूजन केल्यानंतर कुंडलीतला गुरुग्रह देखील मजबूत होतो। तर आवर्जून हे छोटंसं कार्य प्रत्येक गुरुवारी करायला सुरुवात करा, अत्यंत प्रभावी उपाय आहे। ज्यांना मानसिक शांतता भेटत नाही त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील केळीच्या झाडाचं पूजन केलं जातं, तर आवर्जून तुम्ही करू शकता। ज्यांना मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना मी हायली रिकमेंड करते की तुम्ही केळीच्या झाडाचं पूजन सुरू करा। तर प्रत्येक समस्यावर कुंडलीमध्ये जर गुरुग्रह स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कशाची कमतरता भासत नाही। तर गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे। तसेच अजून एक तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगते, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये करायचं आहे। प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतात। महालक्ष्मीला गजरा अर्पण करणं, महालक्ष्मीला श्रृंगार अत्यंत प्रिय आहे, श्रृंगाराचं सामान अर्पण करू शकतात, किंवा नॉर्मल गजरा जरी त्याला इत्र लावून जर तुम्ही अर्पण केला तरी महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते। लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत प्रभावी आहे। तसेच महालक्ष्मी स्तोत्र, तर ज्यांना पैशासंबंधित खूप जास्त टंचाई जाणवत आहे तर महालक्ष्मीचं स्तोत्र कंटिन्यू तुम्ही 21 दिवस किंवा 41 दिवस पठण करायला सुरुवात करा।
आता प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत हे गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीची आरती नक्कीच करत असतात. जर नसेल करत तर नक्कीच करायला सुरुवात करा. तसेच पूर्ण मार्गशीर्ष महिना, आता आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, आज अमावस्या आहे, तर प्रत्येक दिवशी तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे. कंटिन्यू जर 21 दिवस जर तुम्ही महालक्ष्मीची आरती जर करून बघितली तर अत्यंत चमत्कारी तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. प्रभावी आहे उपाय. लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये सुख समृद्धीसाठी, ज्यांना स्त्रियांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर आवर्जून तुम्ही हा उपाय करू शकतात. हे काही बेसिक्सचे मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत, आवर्जून दररोजच्या दररोज करायला सुरुवात करा. खूप छान अनुभव येतो. जाता जाता अजून एक उपाय सांगून जात आहे, नरक्या ऊद. अत्यंत प्रभावी आहे घरामध्ये शांतता लाभण्यासाठी, घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी. तर दररोजच्या दररोज नरक्या ऊद जो आहे हा आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. हा तुम्हाला कुठे जिथे पूजा साहित्य वगैरे भेटेल तिथे भेटेल किंवा ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. अत्यंत प्रभावी आहे. कसलीही बाधा असो, घरामध्ये कितीही निगेटिव्हिटी असो ती नक्कीच निघून जाते. छोटासा उपाय आहे, एकदा करून बघा. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.